आजही म्हणतात सगळ्यात मोठा देव जर कोणता असेल तर महादेवासारखा देव मोठा कोणताच नाही. मग त्यानं सगळ्याचं ऐकून ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय, हर हर महादेव, हर हर महादेव असं अखंड नामस्मरण सुरू झालं. आणि महादेवाची भक्ती करत असताना नारद मुनीची भेट झाली. नारद मुनीनं भक्ती बघितली. काय महादेवाची भक्ती करतो म्हणले तुम्ही? ब्राह्मणाला म्हणले, त्या जयदेव ब्राह्मणाला होगळ्या म्हणले. आणि जर महादेवाची तुम्हाला भेट झाली तर सोन्याहून पिवळंच की म्हणले, आता बाकीचं काय बघायचं कामच नाही. मग नारद मुनी काय केले, कैलासाला गेले आणि महादेवाला सांगितले तुमचा एक भक्त फार तुमचं नामस्मरण करतो आणि तुम्ही भेट घेतली काय? नाही मला माहीत नाही रे म्हणले. मग जा बरं चटकिन्या, त्याचं नाव आहे जयदेव ब्राह्मण, जयवंती नगरीमध्ये राहतो. मग महादेव नंदीवर बसून चटकीने आले आणि आल्यानंतर भेटले. त्याची भक्ती पाहून त्याने महादेव आल्याबरोबर षडोपचारे पूजा केली, दीर्घ दंडवत नमस्कार केला, पूजा केली आणि हर हर महादेव म्हणू लागला, अशा गर्जना करू लागलो, ओम नमो शिवाय म्हणू लागला. असं म्हणता म्हणता सगळं झालं. महादेव म्हणले, अरे म्हणले तुझ्यावर मी प्रसन्न झालो, तुझी भक्ती पाहून तुला मी अक्षयपद देतो म्हणले कैलासावरचं. हा ते ब्राह्मण असल्यामुळं हुशार होता. ते मला नका हो म्हणला कैलासावरचं अक्षयपद. महाप्रलयाची वेळ आली की कैलासही जाते, वैकुंठही जाते, स्वर्गही जाते, सत्यलोकही जाते, क्षीरसागरही जाते, सगळी कर्मसृष्टी जाते, विकारसृष्टी जाते, दिव्यसृष्टी जाते, ब्रह्मसृष्टी जाते आणि ते गावात जातात. त्या गावात माणूस कसा राहील म्हणते. महादेव आश्चर्यचकित झाला, मला भारी दिसाले रे म्हणला हे ब्राह्मण. आणि ब्राह्मण कवाय भारी भरते का? म्हशी आपण बाळगता, तूप ते खाते. आणि तुम्ही जर तूप खाऊ लागल्या की तुमची बायकोच म्हणते काय आता कवा इकता, व घरीच खात बसल्या. हां, म्हणून आपले सगळ्याचे चेहरे माकडावणे असे मध्ये घालं सगळ्याचे. ते खुश राहते, हुशार राहतात ते. मग ते ब्राह्मण काय केला, हुशार असल्यामुळं जाणून घेतला, मला ते पद नको म्हणले, अक्षय पद नको. मग अक्षयपद नको म्हणल्यानंतर महादेव बी आश्चर्यचकित झाला. काय पाहिजे तुला? काय नाही, मला जीवाचा उद्धार पाहिजे म्हणलं. जयदेव ब्राह्मण काय म्हणला, मला फक्त माझा उद्धार झाला पाहिजे, माझी इच्छा आहे म्हणजे मला मोक्षाची गरज आहे. माझं जन्म मरण चुकलं पाहिजे, पुन्हा जन्मही नको आणि पुन्हा मरण नको. नाही परतून येणे, जीव नित्य मुक्त झाला, परतून याचंच नाही म्हणले. मग असं झाल्यावर म्हणले, महादेव म्हणले जर तुला उद्धार करून घ्यायचा असेल तर तुला माझं नाम बंद करावं लागते आणि दत्त दत्त म्हणावं लागते, असं महादेवानं सांगितलं. बघा, मग हे जयदेव ब्राह्मण हुशार असल्यामुळं काय म्हणला जयदेव ब्राह्मण, तुम्ही कोणतं नामस्मरण करता? महादेव म्हणला मी दत्ताचंच नामस्मरण करतो. मला लोक तर तुमचं करत, मी काय म्हणू त्याला म्हणला, लोक मजा करायलेत, मग मी दत्ताचं करतो. म्हणून ब्रह्म विष्णू आणि हर तेही स्मरती दिगांबर, ब्रह्मविद्येचे अवतार तेही दत्त नाम स्मरती. 10 अवतार दत्ताचं नामस्मरण करतात. 10 अवतार, 5 अवतार ब्रह्मविद्येचे दत्तात्रय प्रभूचं नामस्मरण करतात. आणि दत्तात्रय प्रभूबद्दल जर विचारलं, 6 शास्त्राला विचारलं तुम्ही ओळखता काय दत्त महाराजाला? 6 शास्त्र मौनावले म्हणजे गप्पच झाले, तोंडच बंद, काहीच बोलता आलं नाही दत्त महाराजाबद्दल. 18 पुराणाला विचारलं तुम्ही दत्त महाराजाला ओळखता काय? 18 पुराण भांबावून गेले. म्हणजे त्यांना मनोविकार तज्ज्ञाकडे ॲडमिशन द्यावं लागलं, नेऊन ॲडमिट करावं लागलं 18 पुराणाला. आणि त्याच्यातलं शिवपुराण होय तुम्हाला पिसं केलं आहे. आणि ते दत्त महाराजाला भांबावून गेले, ओळख झाली नाही. 4 वेदाला विचारलं तुम्ही दत्त महाराजाला, ते म्हणले थकलो, आजूर माझी भेट झाली नाही. मग इतका सोपा आहे काय दत्त महाराज कोणाला भेटायला? आणि मग महादेव म्हणले मी दत्ताचं नामस्मरण करतो. तर जयदेव ब्राह्मण म्हणतात तुमची पत्नी कोणती करते? अरे मीच करतो, माझ्या पत्नीची काय ताकद आहे, तिनं सुद्धा दत्त दत्त म्हणते. ब्रह्मा विष्णू रुद्र ध्यानी, ब्रह्मा विष्णू रुद्र ध्यानी, कैलासी शिव शंकर गणपती, कैलासी शिव शंकर गणपती.
महादेव म्हणले मी दत्ताचं नामस्मरण करतो, माझी पत्नी नामस्मरण करते, ब्रह्मदेव बी तेच करतात, त्यांची मालकीन तेच करते, विष्णूही नामस्मरण करतात, त्यांची लक्ष्मी बी तेच नामस्मरण करते. मग त्या दिवसपासून जयदेव ब्राह्मण दत्त दत्त म्हणू लागले. देवा दत्ता दत्ता देवा दत्ता दत्ता देवा दत्ता दत्ता देवा दत्ता दत्ता नामस्मरण करू लागले. आणि त्यांना एकच भविष्य सांगितलं महादेवानं, दत्त 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 जर म्हणलं तुझं या जन्मात असंच मरण होते म्हणले, आणि पुढच्या जन्मामध्ये तू राजकुटुंबात जन्माला येणार आहेस, आणि त्या राजघराण्यामध्ये जन्मल्यानंतर तुला अत्रि अनुसूया माईची भेट होईल, आणि तिथं त्याच्या घरी दत्त महाराज जन्माला, तिथं तुला अनुग्रह मिळेल, आणि तिथून तुझ्या कार्याला सुरुवात होईल, अशी भविष्यवाणी सांगितली. मग जयदेव ब्राह्मण काय केला, दत्त दत्ताचं नामस्मरण करू लागला. करता करता एका दिवशी त्यांचा अवतार कार्य संपलं, मृत्यू समय आला, आणि मेल्यानंतर त्यांच्या जीवाला नेण्यासाठी दत्त महाराजाचे एकूण यमदूत आले, आणि एकूण ब्रह्मविष्णू महादेवाचे दूत आले. आणि ते दूत काय म्हणाले, यम म्हणाले आमचा जीव आहे, ब्रह्मविष्णू महादेवाचे दूत म्हणाले आमचा जीव आहे. दोघाचं भांडण सुरू झालं. भांडण करत ते भोगभूमीमध्ये आले, तिथंही भांडण मिटणं, अंतरालयात आले तिथंही मिटणं, स्वर्गामध्ये सगळ्या देवलोकाची बैठक झाली. जीवाला तिथं आणलं त्या, आणि आणल्यानंतर त्या देवलोकाला बघून यमदूत पळून गेले, आणि त्या जीवाला विचारलं या जीवाची मागणी काय. या जीवाला काहीच मागणी नव्हती, फक्त जीवाचा उद्धार झाला पाहिजे एवढीच तळमळ त्या जीवाची. मग सगळ्या देवलोकांना ठरलं की या जीवाला आत्ता एक राजघराण्यात जन्माला घाला, याला मोह फाशामध्ये अडकून टाका, म्हणजे उद्या हे काहीच एकदा अडकून गेलं की भाऊ फाशामध्ये लटकते म्हणले. मग ठरलं सगळ्याचं. आणि एका राजाला संततीच नव्हती, वंशाला दिवाण होता, एक मादांत राजा होता, त्याला संतती नव्हती, आणि त्या घराण्यात लेकरू जन्माला आलं. सगळ्या प्रजेला आनंद झाला, कोणी साखरपान वाटू लागले, कोणी गुड्या उभारल्या, रांगोळ्या टाकल्या, सडा सारवण करू लागले, सगळं आनंद झाला. आमच्या राजाला संतती झाली, संतती झाली, संतचे खुश झाले सगळे. आणि लेकरू झाल्यानंतर, मुलगा झाल्यानंतर असे 4-5 दिवस गेले, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12 दिवसाचं बारसं नामकरण सोहळा ठेवला, आणि त्याचं नाव ठेवलं यदुराजा. नाव काय ठेवलं, यदुराजा. आणि ते 12 वर्षाचं झाले, आणि आईवडिलाला वाटलं की या लेकराला नेऊन अनुसूया माईच्या घरी, आत्र ऋषीच्या घरी नेऊन ॲडमिशन देऊन टाकावं, म्हणजे तिथं विद्याभ्यास शिकते. तिथं नेले, आणि तिथं आनंद झाला, जय जयकार होऊ लागला, दत्त महाराज आले म्हणून. आणि तिथं त्यांना 8 सिद्धांताचं ज्ञान झालं, तत्त्वज्ञान, आत्मज्ञान, अध्यात्मज्ञान, अप्रोक्ष ज्ञान, विशेष ज्ञान, ब्रह्मज्ञान, परज्ञान. आणि तिथं अनुग्रह दिला, आणि तिथं दत्त 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 म्हणू लागले. 12 वर्षे शिक्षण घेतले यदुराजानं, परत घरी आले, आणि आल्यानंतर पहिलंचे 12 वर्षे तिथं शिकलेले 12 वर्षे झाले, 24 वर्षे, 1 वर्ष घरी ठेवले, आणि 1 वर्षाच्या 25 वर्षे झाल्यानंतर मग म्हणले की आपल्या लेकराचं लग्न करावं. लग्न ठरलं. आता लग्न करायचं ठरलं, आता मुलगी पाहिजे राजाला, राजासारखाच पाहिजे. आता मोठा राजा झोपडीतली पोरगी करते काय, ते म्हणते येरी नाही, कोणती गरीब येऊ द्या ते करतो म्हणते, आणि गरीब आणून दिलं नाही म्हणते, करणा म्हणते. पुन्हा मला असे बरेच बोलतात शिष्य, बापू कोणती गरीब आणू द्या, तुम्ही आणल्यानंतर आम्ही कसं नापास करता म्हणतात मला. मी म्हणतो माझ्या भरच विश्वास ठेवला आहे माझ्यावर, मी गरीब घरची आणून देतो. आणून दिलं की म्हणतात नाही बापू आमची बायको जरा विरोध करायली म्हणते, माया मनात आहे म्हणते. मी ओळखून घेतो याचं काही नाही, याच्यात डुप्लिकेट बनावं, याला हुंडा पाहिजे. मग राजा काय केला, राजाचं सोयर पण बघितला. सौराष्ट्रामध्ये एक राजा होता, त्यांची एकुलती एक मुलगी लावण्यवती, सुंदर होती. आणि तेव्हा राजा मुलगी पाहण्यासाठी गेला. आत्ताचा आपलं पोरग मुलगी पाहायला जाते, शिफ्ट डिझायर घेऊन जाते, मोठी कार फिर असा मध्ये जाते की कोणाच्या का अंगठ्या मागणं होईना, लॉकेट मागणं होईना, घालते एका दिवसापुरतं मध्ये जाते, आणि सारखं हात असं ठेवत राहते, सारखं हात असा ठेवते, म्हणजे त्याच्या अंगठीला बघाव काय ते गाडी, काय ते तिथं गाडीमध्ये बसताना एक पाय असा वरी करते. हां काय माहीत नसते, काय नसते.
आता एवढं साधारण पोरगं बुलेट घेऊन चालले बट 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 तिथूनच सोयरा आला रे बा पाहुणा आला जोरात कोणाच्या घरचं होय म्हणून बट 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 हे तिथं अरे बाप राजा काय घेऊन गेला असेल राजा म्हणजे साधारण नव्हती असती दास दासिन्या हत्ती घोडे असा रुबाब होता त्या यदुराजाचा गेले घरी सिंहासनावर बसले जाताना यदुराजा दत्त दत्त म्हणू लागले देवा दत्ता दत्ता देवा दत्ता दत्ता देवा दत्ता उतरले तरी दत्ता दत्ता चालूच होतं खुर्चीवर बसले दत्ता दत्ता चालूच होतं पाणी दिलं चहा आला मुलगी पाहायला आली तरी दत्ता दत्ता चालूच होतं मुलगी म्हणली कोणता मुलगा होय ते दत्त दत्त म्हणणारा होय मुलगी म्हणली सगळे आश्चर्यचकित झाले तिथं दत्त दत्त म्हणू लागले आणि आपली जर मुलगी असली असती तर ते दत्त दत्त म्हणणार होय म्हणलं तर आधी म्हणे मम्मी पप्पाला म्हणतोय आधी याचा काटा काढा हे कुठून आलं की गवा झेंडा लावून कधी भुरकिन्या पळून जाईल काही नियम नाही म्हणले याचा आपलं कोणी म्हणलं असतं काय दत्त दत्त म्हणाय द्या रे म्हणून कोणीच ऐकत नाही होय कारभारी मात्र दत्त दत्त म्हणणाऱ्याला मुलगी म्हणली काय मी भाग्यवान नामस्मरण करणारा मला मालक सापडत असेल याच्यापेक्षा भाग्य काय पाहिजे सोयरपण झालं हुंडा काहीच मागितला नाही फक्त एकच वस्तू सांगतो मागणी बाकीचं तुम्ही बघून घ्या आता यदुराजाला काहीच न मागता एक सोन्याचा बूट दिला होता लग्नात बूट कोणता होता सोन्याचा आणि त्या बुट्टावर झालर होती हिरे माणिक मोती लावलेली चम असा उजेड पडत होता 12 कोस असा चलताना राजा याला हातात एकच बॅटरी ते बी आपली बंद पडत राहते कवायट बुट्टानच असा चलत होता असा सन सन आणि ते बूट ठेवण्यासाठी सोन्याचं कपाट दिलं होतं आणि त्याला कुलूप होता सोन्याचा चाबी होती सोन्याची आणि चाबी बांधण्यासाठी साखळी होती सोन्याची तुम्हाला एकच सांगितलं बाकी काय काय दिलं असेल तुम्ही आता विचार करून घ्या आणि आपल्याला कवाय बूट माग रे मागीत आपण भिकारी होत चलो ते न मागता त्याला एवढं दिलंय आणि आपण द्या कवाय कवाय रुसायचं काय झालं जावाय रुसला काय झालं नाही ते घोडा चालल्या नाही म्हणून काय फरक पडला घोड्याऐवजी गाढव असलं तर काय झालं 4च पाय हात की चालायचं जमणार मग कसं घोडात पाहिजे रुबाब याच्यामध्येच आपली बेजार आहे यदुराजानं न मागता त्याला हे मिळालं लग्न लागलं दत्त दत्त म्हणतच लग्न लागलं अक्षदा पडल्या 1-2 वर्ष झाले की यदुराजा परत माहूरला निघाले शिकार करण्यास शिकारीचं निमित्त होतं मात्र देवदर्शनाच्या निमित्तानं आले माहूरला महाराज राहतात पारदिवेशामध्ये त्यांना तहान लागली होती पाणी सापडलं नाही मग पारदिवेशामध्ये दत्तात्रेय बाजूलाच पाणी पिऊ लागले आणि यदुराजाची त्यांची भेट झाली आणि यदुराजा तृप्त झाला तहानच निघून गेली आणि त्या ठिकाणी त्यांना बोध दिला आणि त्यांना ज्ञान दिलं आणि 5 वर्ष तिथं राहिले यदुराजा राजा असून तिथं राहिला आणि परत 5 वर्षाच्या नंतर घरी आले तोपर्यंत त्यांना पुत्ररत्न जन्माला होतं त्या मुलाचं नाव यदुराजाच्या मुलाचं नाव ठेवलं होतं रघुराज आणि ते मुलगा 5 वर्षाचा झाल्याबरोबर पुन्हा यदुराजा त्या मुलाला 5 वर्षाच्या मुलाला गादीवर बसविलं आणि प्रधानाच्या हातात सूत्र दिले आणि पुन्हा यदुराजा सह्याद्री पर्वतावर निघाले नामस्मरण करण्यासाठी नामस्मरण करतच त्यांचा अंतकाळ जवळ आला ते त्यांचं आयुष्य संपलं आणि त्यांची समाधी त्या ठिकाणी झाली त्यांना सार विचार नावाचा ग्रंथ त्या ठिकाणी सांगितला गेला आणि ज्या ठिकाणी समाधी झाली त्या समाधीचं ठिकाणचं नाव आहे आज त्याला वनदेव या नावानं ओळखतात हे होय यदुराजाचं ठिकाण पुन्हा 3रा जन्म झाला पुन्हा ते ब्राह्मण कुटुंबात जन्माला आले सदाशिव ब्राह्मण म्हणून ते प्रसिद्ध झाले आणि आजही ते सह्याद्री पर्वतामध्ये 5 वर्षाचे असताना त्या परज्ञानाची आठवण झाली आणि ते माहूरला निघून आले अशा प्रकारचे एक निष्ठ भक्ती केल्याशिवाय गुरु महाराजाची भेट होत नाही चला माहुरा चला मुकाणे दत्त दत्त बोला चला माहुरा चला मुकाणे दत्त दत्त बोला आणि यांचं प्रथम पुण्यस्मरण त्यांच्या कार्याची आठवण आपल्या गुरुला आणायचं हेच आमच्या
प्रकाशरावच्या मनामध्ये होतं की महाराज तुम्ही आले पाहिजेत. ती कित्येक अनेक भक्तांना फोन करतात, प्रेमानं बोलवतात. कित्येक दिवसाची त्यांची तळमळ होती. तळमळी ज्या गोष्टीचा निध्यास लागला ती गोष्ट साक्षात येते. आणि म्हणून कीर्तनालाही थोडंसं लेट झालं. आपलं गाव लांब असल्यामुळं मला खूप प्रयत्न करतो, मात्र आपलं गाव खूप येण्यामध्ये भजने तयार करा हे सगळ्या याच्यामध्ये खूप वेळ झाला. आणि म्हणून या कार्यक्रमाच्या मध्ये भीमराव, विलासराव, प्रकाशराव आणि दयानंद या सर्व मुलांनी मिळून हा कार्यक्रम केला. आणि वडिलाची सेवा करणं हे सगळ्यात मोठं भाग्य आहे. त्यांच्या नावानं पात्र वाढणं, आपण त्यांच्या नावानं पात्र वाढतो, पित्र म्हणून पित्र करतो आपल्या बापाच्या नावाची करताना. आणि पित्र करताना पाव म्हणून कावळ्याला टाकायचं. कावळा गावाच्या भोवतालचा नरकुडा खाते. आणि पित्तर म्हणून कोणाची तरी नेमणूक करते, त्याला बोलवायचं. ते दारू पिऊन राहते पित्तर. ते आल्याबरोबर म्हणते लगेच येते 2 वाजता झालं की नाही. पुन्हा नाही हो थोडं अजून पुरणपोळी व्हायची राहिली, पुन्हा जाते. पुन्हा लगेच अर्धा तास कवा होते मी तुमचा पित्तर हो म्हणते की. मग आपला बाप अख्खं आयुष्य निर्व्यसनीपणानं गेला. म्हणून यासाठी आपल्याला हे जे श्राद्ध आहे, पुण्यस्मरण म्हणजे आपल्या वडिलाची आठवण करण्याचा हा कार्यक्रम. आईवडिलाची सेवा कोणाच्याही भाग्यात नसते, ते भाग्यानं हा कार्यक्रम होत असतो. आणि म्हणून सह्याद्री पर्वताहून या ठिकाणी येणं, कार्यक्रम होणं आणि माहूरचं महत्त्व तुम्हाला सांगितलं. आणि आजही तुम्हाला नशिबात नसलेल्या गोष्टी जर मिळवायच्या असतील तुम्हाला, तर तुम्ही माहूरची वारी पाडू नका, माहूरला या. आता दत्तस्थान म्हणून आपण कोण्या ठिकाणी मंदिराची स्थापना करू शकता. पण असं कोणी मंदिराची स्थापना करू शकते, मात्र एकनिष्ठ भक्तिवाला नाही. मात्र माहूरला दत्त महाराजाचं स्थान निर्माण झालं एका देवैल ऋषीनं दत्त महाराजांना. आजही आपल्या गावात मंदिराची स्थापना करू शकते. दत्त महाराज राहू शकते काय तुमच्याजवळ? राहू शकत नाही. का? भक्त तसा लागतो. म्हणून असे कोणीही मंदिरं स्थापले म्हणून तिथं कोणी काही उपयोग नाही. माहूरला अनादिकालापासून असल्यामुळं त्या जागेला फार महत्त्व आलेलं आहे. आणि तिथं तपस्वी भूमी असल्यामुळं अनेकाचा उद्धार त्या सह्याद्री पर्वतामध्ये झाला. आणि म्हणून तुम्हाला तिथं येऊन आपला उद्धार करून घ्यायचा आहे. आपल्या पूर्ण परिवाराचं, कुटुंबाचं सुख पाहायचं आहे. सद्गुरू महाराज की जय. दावा भाव सद्गुरु राया भव सागरी जातो देवाया. भाव सद्गुरु राया भव सागरी जातो देवाया. गाव सद्गुरु राया भव सागरी जातो देवाया. गाव सद्गुरु राया भव सागरी जातो देवाया. रामपा रामे रहिवासी
नाही झाले माझे देवा बोल बाप जरा चौतरणाची देवा दात गोपाळ गिर लागे लागला पाया वर करीला अर्ज करीला तुझी बरोराया मावर क्षेत्राची संत बाळगीर महाराज राष्ट्रसंत साईनाथ महाराज की जय.